Now, good evening. Last question of practice set 1.3. Look diagram. Triangle ABC is given. In triangle ABC, point D on side BC such that angle BAC congruent angle DAC means this angles pair is congruent given and make marking in the diagram. So to prove AC square is equal to BC into DC. Look carefully. Prove. Now in triangle ABC, in triangle ABC and triangle DAC. Triangle name is very important. Triangle ABC and triangle DAC and triangle DAC. पहा मी दोन्ही ट्रायंगलच्या नावाची सुरुवात जो कॉन्ग्रुएंट अँगल दिलाय त्यांनी केली आहे. ए कॉन्ग्रुएंट अँगल दिलाय सो ABC आणि याच्यामध्ये डी कॉन्ग्रुएंट अँगल दिलाय मार्किंग मध्ये सो DAC. नंबर 1 जे गिवन मध्ये दिले तेच खाली घ्यायचं. अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC given. Then number 2, look carefully. एक अँगल रेडीमेड आपल्याला गिवन मध्येच दिलेला आहे आणि नंबर 2 बघा. मी जर दोन्ही ट्रायंगल मध्ये सी अँगलचे नाव घेतलं, अँगल ACB and अँगल ACD. सी अँगल कंप्लीट येतो दोन्ही ट्रायंगलच्या मध्ये. सो अँगल ACB congruent angle ACD common angle. Therefore triangle ABC similar triangle DAC by AA similarity test. Then समजत नसेल तर आपण तिन्ही पेयर घेऊ शकता. करस्पॉन्डिंग साइड्स AB अपॉन AD, BC अपॉन AC is equal to AC upon BC. Corresponding sides of similar triangle. समजत नसेल तर तिन्ही पेयर घ्यायचं. मग आपल्याला काय लागतं तो प्रो मध्ये काय प्रूव्ह करायचं आपल्याला याच्याकडे आपल्याला लक्ष पाहिजे. AC स्क्वेअर. मग AC स्क्वेअर कधी होऊ शकतं? सेकंड आणि थर्ड पेयर घेतल्यानंतर. मग याचा उपयोग नाही आपल्याला. त्याला वाटलंच तर बॉक्स करून द्या. सो AC into AC is equal to BC into DC. Therefore AC into AC square is equal to BC into DC. Prove. परत एकदा बघा. इजी क्वेश्चन. In triangle ABC, point D on side BC such that angle BAC congruent angle ADC. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? AC स्क्वेअर इज इक्वल टू BC into DC. काय ट्रायंगल घ्यायचे हे डोकं चाललं पाहिजे, लक्षात ठेवा. जे अँगल पेयर कॉन्ग्रुएंट दिले त्याच नावाचे ट्रायंगल घ्यावं लागेल तर आपल्याला प्रूव्ह करता येईल. सो इन ट्रायंगल ABC काय ट्रायंगल घेतला आपण? ABC अँड ट्रायंगल DAC. हे नाव फार महत्वाचं आहे. याच्यात थोडं जरी चेंज झालं तर सगळं रॉंग येणार. म्हणून ABC नाव घेताना मी ए हे कॉन्ग्रुएंट अँगल दिलेलं आहे मार्किंगने म्हणून ABC असं नाव घेतलं. आणि छोट्या ट्रायंगल मध्ये
डी कॉन्ग्रुएंट दिलेला आहे म्हणून डी चं नाव अगोदर घेतलं डीएसी. नंबर 1 जे दिले तेच फार खाली लिहिलं आपण अँगल बीएसी कॉन्ग्रुएंट अँगल एडीसी गिवन. आणि एकच एलिमेंट आपल्याला म्हणायला लिहायचं आहे तो सी अँगल बघा. सी अक्षर मध्ये घ्यायचं. अँगल एसीबी कॉन्ग्रुएंट अँगल एसीडी कॉमन अँगल. Therefore, number 3 triangle ABC similar triangle DAC by A similarity test. आता इथे दोन पेअर घेतल्यावर करेक्ट येतं पण कुठले घ्यायचे कळत नसेल तर तिन्ही पेअर लिहू शकता तुम्ही. Corresponding sides of similar triangle are in proportional. Corresponding sides of similar triangle are in proportional. So first second upon first second, second third upon second third हे बरोबर सिक्वेन्स मध्येच येतं बरोबर. हे फर्स्ट थर्ड अपॉन फर्स्ट थर्ड. आपल्याला काय पाहिजे एसी स्क्वेअर. मग एसी स्क्वेअर कधी होईल सेकंड आणि थर्डचं जर घेतलं आपण क्रॉस तर एसी स्क्वेअर होईल. मग फर्स्टला आपण बॉक्स केलं. सो एसी इंटू एसी इज इक्वल टू बीसी इंटू डीसी. एसी इंटू एसी AC square is equal to BC into DC proved. Easy. Now, next practice set. Look, practice set exercise 1.4, that is practice set 1.4. Theorem, when two triangles are similar, okay, I will write down whole theorem, then you will understand. When two triangles are similar, two triangles are similar, the ratio of the areas of those triangles is equal to the ratio of the squares is equal to the ratio of the squares of their corresponding sides look here of their corresponding sides. When two triangles are similar, the ratio of the areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या प्रत्येक करस्पॉन्डिंग साइडच्या पेयरच्या स्क्वेअर एवढा असतो. पहा म्हणजे काय गिवन लिहिल्यानंतर तो प्रूव्ह लिहिल्यानंतर लक्षात येईल. फर्स्ट डायग्राम triangle ABC and triangle PQR, triangle ABC and triangle PQR.
Okay. Now look here. Given triangle ABC, similar triangle PQR. Look, when two triangles are similar, so triangle ABC similar triangle PQR. In triangle ABC, say AM perpendicular side BC. Say AM perpendicular side BC. Therefore, P dash M dash C. And in triangle PQR, say PS perpendicular side QR. Therefore, Q dash S dash R. Then to prove, what we have to prove? The area of the ratio of the areas of those triangles. So, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो सिमिलर ट्रायंगलच्या हा प्रत्येक करस्पॉन्डिंग साइडच्या पेअरचे स्क्वेअर एवढा असतो. AB आणि PQ ही करस्पॉन्डिंग पेअर आहे, BC आणि QR ही करस्पॉन्डिंग पेअर आहे आणि AC आणि PR ही करस्पॉन्डिंग पेअर आहे. ओके, नाउ प्रूफ. जरा बारकाईने लक्ष द्या प्रूफ कडे. Triangle ABC, similar triangle PQR. This is given. Triangle ABC, similar triangle PQR. This is given. Then, therefore, number 1. We know that corresponding sides of similar triangle are in proportional. So, AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. Corresponding sides of similar triangle are in proportional. हे असंच ठेवलं आपण. आता नंबर 2, in triangle ABM. Now, in triangle ABM and triangle PQS. In triangle ABM and PQS, look carefully, PQS. Number 2, angle B congruent angle Q.
from 1 your corresponding angle of similar triangle. Corresponding angle of similar triangle. दोन triangle काय आहे? Similar आहे. So angle B congruent angle Q, corresponding angle of similar triangle. And number 3, angle M congruent angle S. Each angle is right angle. Each angle is a right angle. Therefore, triangle ABM, similar triangle PQS, AA similarity test. Triangle ABM, similar triangle PQS, AA similarity test. पहा, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, आपल्याला दोन एलिमेंट लागतात, दोन एलिमेंट आपण कॉन्ग्रुएंट दाखवू. Therefore, AB upon PQ, AB upon PQ, AB upon PQ is equal to AM, is equal to AM upon PS, AM upon PS, corresponding sides of similar triangle. Corresponding sides of similar triangle. So look carefully. Now number 6. Look here. AB upon PQ. AB upon PQ is here, and here is also AB upon PQ. Now AB upon PQ ची व्हॅल्यू काय आहे? AM upon PS. But AB upon PQ म्हणजेच कोण? BC upon QR. म्हणजेच कोण? AC upon PR. आणि मग AB upon PQ कशाशी सेम आहे? AM upon PS. So substitute this value in number 1. So from 1 and 5, AB upon PQ, AB upon PQ is equal to AM upon PS किंवा दिलेल्या BC upon QR is equal to AC upon PR, AC upon PR is equal to AM upon PS, is equal to AM upon PS. जरा नीट समजून घ्या. AB upon PQ ला काय इक्वल आलाय? AM upon PS. आणि हे तिन्ही रेशो कसे आहेत? इक्वल. याचा अर्थ AM आणि PS या तिघांशी पण काय आहे? इक्वल. म्हणून आपण चारही एकत्र लिहिले. हे 3 आणि AM upon PS from 1 and 5. From 1 and 5. Look carefully. From 1 and 5. Now आपल्याला रूल माहिती आहे. If two triangles are similar, the ratio of the areas of two triangles, म्हणजे आता इथे दोन्ही ट्रायंगल्स आहेत, बेस आणि हाईट काय वेगवेगळे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle PQR, area of triangle PQR is equal to base BC into height AM and base QR into height PS. पहिलाच रूल आपण बघितली, पहिलीच प्रॉपर्टी. The ratio of the areas of two triangles is equal to their product of base and height. जर हाईट आणि बेस म्हणजे दोन्ही ट्रायंगल वेगवेगळे आहेत, हा बेस आणि हा बेस वेगळा आहे, ही हाईट आणि ही हाईट वेगळी आहे, म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो आणि बेस आणि हाईटच्या काही प्रोडक्ट एवढे आहे. ओके, सो लुक केअरफुली. From property first, from the ratio of the areas of two triangles from property 1. पहिली प्रॉपर्टी आपण लिहिली सुरुवातीला, ती वाचा म्हणजे कळत. The ratio of the areas of
two triangle is equal to their product of base and height is equal to product of base and height. So area of triangle ABC, look carefully, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR. फक्त सुट्ट करतो मी BC upon QR into AM upon PS. AM upon PS. ही स्टेप रिपीट केली, फक्त एकत्र होतं ते वेगवेगळे. नंबर 9. So area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR as it is into नीट मी याला बॉक्स केलाय इथं बघा AM upon PS म्हणजे AM upon PS चे किती व्हॅल्यू आहे 1 2 3 इक्वल साइन काय सांगतं आपल्याला आम्ही कशा आहोत सारखे म्हणजे फर्स्ट रेशो सेकंड रेशो थर्ड रेशो आणि फोर्थ रेशो हे चारही रेशो एकमेकाला कसे आहेत सारखे कुणाच्या जागी कुणाची व्हॅल्यू टाकली तरी बरोबर आहे मग AM upon PS ची व्हॅल्यू आपण काय घेऊ BC upon QR so BC upon QR from 6 and 8 look carefully so number 10 area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into BC काय झालं BC square upon QR into QR काय झालं QR square BC into BC BC square आणि QR into QR QR square जसं आपण हे एक प्रकारे सॉल्व केलं पाहिजे BC square upon QR square तर नीट बघा मी काय बोलतो इथं बघायचं फ्रॉम 1 BC upon QR म्हणजेच कोण AB upon PQ म्हणजेच कोण AC upon PR so from 1 and 10 number 11 area of triangle ABC हा थेरम वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सोडवलाय बरेच कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं पण मी सगळ्या बुकचं उपयोग करून वेगवेगळी मेथड तयार केली सो लुक केअरफुली BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर is equal to AC square upon PR square. Prove. Look carefully. मोठा वाटतो क्वेश्चन पण इझी आहे परत एकदा मी सगळा क्वेश्चन नीट समजून सांगतो सो लुक केअरफुली When two triangles are similar, the ratio of the areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो असं आपल्याला प्रूव्ह करायचं आपण डायग्राम काढले दोन ट्रायंगल ABC मध्ये काय हाईट दाखवली AM आणि ट्रायंगल PQR मध्ये काय हाईट दाखवली आपण PS ओके सो गिवन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR in triangle ABC saying AM perpendicular side BC therefore B dash M dash C and in triangle PQR say PS perpendicular side QR therefore Q dash S dash R then area of triangle ABC
upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. True. पहा हे मागे पुढे झालं तरी करेक्ट येतं. म्हणजे कुठलाही पार्ट आधी घेतला तरी हे व्यवस्थित फक्त रिजन प्रॉपर देता आले पाहिजे. तरी त्यातल्या त्यात मी इझी करायचा प्रयत्न केलाय. बघा, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR हे गिवन मधलं स्टेटमेंट घेतलंय आपण. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर ऑटोमॅटिक त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय रेशो काय असतात इक्वल. सो AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शनल. हे असंच ठेवलं. नंतर खाली काय केलं आपण, इन ट्रायंगल ABM अर्धा ट्रायंगल घेतलाय अलीकडचा अँड ट्रायंगल PQS हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे का ते कळेल पुढे. त्यातला फर्स्ट अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल Q. त्या आधीचेच ट्रायंगलचे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल, कारण दोन्ही ट्रायंगल कसे आहेत सिमिलर. सो अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल Q करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि अँगल M कॉन्ग्रुएंट अँगल S each angle is a right angle. तर गिवन मध्ये आपण परपेंडिक्युलर दाखवले म्हणून हा पण 90 होतो आणि हा पण 90 होतो. सो ट्रायंगल ABM सिमिलर ट्रायंगल PQS AA सिमिलॅरिटी टेस्ट. दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले म्हणून AA सिमिलॅरिटी टेस्ट. आणि मग याचे सिमिलर करस्पॉन्डिंग साइड्स घेतले आपण. AB अपॉन PQ is equal to AM upon PS corresponding sides of similar triangle. ही स्टेप महत्वाची.